महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पुन्हा मान्सून सक्रिय झालाय। प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारपासून पावसाचा जोर वाढेल। विशेषतः मुंबई आणि रायगड आणि कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस पडेल। दुसरीकडे आज दिवसभर कोल्हापुरात बऱ्यापैकी पाऊस झाला। तासा 2 तासात एखादी सर पडून जायची आणि काही काळ उघडीप असायची। परिणामी पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी कमी होत 27 फूट 11 इंचांवर आली आहे। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 7.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। दुसरीकडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरण 78% भरले। धरणाच्या स्वयंचलित दरवाजाला पाणी लागलं असून 1 ऑगस्टपर्यंत धरण पूर्ण भरण्याचा अंदाज आहे। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी फक्त 7.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। त्यातही सर्वाधिक म्हणजे 26.5 मिलीमीटर पाऊस राधानगरी तालुक्यात झालाय। रविवार आणि सोमवारच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी झाला, त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी संथ गतीने उतरतीये। आज पहाटे 5 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 28 फूट 10 इंचावर होती, तर आज संध्याकाळी 5 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 27 फूट 11 इंचांवर आली होती। आज दिवसभर ढगाळ हवामान आणि अधूनमधून उन्हाची तिरीप असं हवामान होतं। पावसाची एखादी सर पडून जायची आणि त्यानंतर तासभर उघडीप असायची। मात्र गुरुवारपासून पुन्हा एकदा कोल्हापूरसह राज्यातील पावसाचा जोर वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात मुसळधार पाऊस पडतो। राजस्थानपासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय, तर पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळाची प्रणाली बनत आहे। त्यामुळे मोसमी वाऱ्यांचा वेग वाढेल आणि पावसाचं प्रमाणही वाढेल। सध्या विदर्भात अजूनही कमी पाऊस आहे, त्यामुळे या हवामान प्रणालीचा विदर्भावरही सकारात्मक परिणाम होण्याची आशा आहे। दरम्यान राधानगरी धरण परिसरात गेल्या 24 तासात 107 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सध्या धरणात 6.49 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 78% भरले, तर दूधगंगा नदीवरील काळम्मावाडी धरण 43.30% भरलं असून सुमारे 11 टीएमसी पाणीसाठा झालाय। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वच धरणातील पाणीसाठा कमी आहे, पण 1 ऑगस्टपर्यंत राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याचा अंदाज आहे।